राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला आता नवं आणि गंभीर वळण मिळत आहे. विमान अपघात म्हणून पाहिल्या गेलेल्या या घटनेवर आता थेट घातपाताचा संशय व्यक्त होतोय. आणि हा संशय कोणी बाहेरचा नाही तर अजित पवार यांचेच पुतणे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज खळबळ उडवणारे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघातात आपल्यातून कायमचे निघून गेले. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. हा अपघात दुर्दैवी असल्याचं सांगितलं गेलं. पण आता या अपघाताशी संबंधित घटना, निर्णय आणि वेळेचा क्रम पाहता अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. हेच प्रश्न आता आमदार रोहित पवार यांनी जाहीरपणे उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, अजित पवार यांचा मूळ प्रवासाचा प्लॅन हा कारने जाण्याचाच होता. मग अचानक विमानाने जाण्याचा निर्णय कसा आणि का झाला? रोहित पवार सांगतात, आदल्या दिवशी काही कारणं पुढे करून अजित पवार यांचा वेळ मुद्दाम मुंबईत घालवण्यात आला का? दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत विमान प्रवास व्हावा असं नियोजित करण्यात आलं होतं का? हा बदल योगायोग होता का की कुणाच्या तरी फायद्यासाठी? यानंतर रोहित पवार अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करतात. तो म्हणजे विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळीस का बदलण्यात आले? हा बदल नियमानुसार होता का की दबावाखाली करण्यात आला? तसेच रोहित पवार यांचा थेट सवाल होता की पायलट बदलण्यामागे नेमके कारणे काय होती? जर सगळं नियमित होतं तर याची स्पष्ट माहिती समोर का आणली जात नाही? रोहित पवार पुढे विचारतात, VSR कंपनीच्या या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्या विमानाचा टेक्निकल अहवाल आजतागायत सार्वजनिक का करण्यात आला नाही? अपघातानंतर हा अहवाल समोर येणं अपेक्षित असताना तो अजूनही गुप्त का ठेवला जातोय? हा प्रश्न आता अधिक गंभीर ठरतोय. अपघाताच्या वेळी घडलेल्या गोष्टींवर रोहित पवार थेट बोट ठेवतात. विमान कोसळत असताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद होता? रोहित पवार यांचा थेट सवाल असा होता की पायलटला विमानाचा अपघातच घडवण्याचा होता का? हा प्रश्न ऐकायला कठोर वाटतो, पण परिस्थिती पाहता तो दुर्लक्षित करता येणार नाही. रोहित पवार म्हणतात, या प्रकारची चौकशी फक्त देशांतर्गत संस्थांनीच नव्हे तर फ्रान्स आणि अमेरिकेच्या तपास संस्थांनीही करावा. कारण ही घटना सामान्य नाही. महाराष्ट्राचा एक मोठा नेता गेला आहे. सखोल निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. रोहित पवार यांनी इस्रायलच्या गुप्तचर संघटनेवर लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला दिला. ते म्हणाले, त्या पुस्तकात नमूद आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीला संपवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याच्या चालकाला किंवा पायलटला लक्ष्य करणं. हा दाखला देत रोहित पवार सांगतात, ही घटना अपघात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवार यांचा आणखी एक दावा, पूर्व विदर्भातील एका नेत्याने अजित पवार यांच्याकडून एका महत्त्वाच्या फाईलवर तातडीने सही मागितली होती. ती फाईल घरी होती, मंत्रालयात त्यामुळे यायला वेळ लागला. तसेच त्यांच्यातीलच पक्षातील एका बड्या नेत्याने भेटायला उशीर केला. या सगळ्यामुळे कारने जाण्याचा निर्णय बदलून विमान प्रवास ठरवण्यात आला. हा सगळा घटनाक्रम योगायोग होता की जाणून बुजून केलेलं नियोजन होतं? रोहित पवार स्पष्ट म्हणतात, मलाही शंका आहे, कदाचित ही घटना घातपात असू शकते. आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय, अजित पवार यांचा मृत्यू अपघात होता का की कुणाच्या तरी फायद्यासाठी रचलेला घातपात? या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हा विषय थांबणार नाही. ही होती महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आजची सर्वात मोठी बातमी. तरी तुम्हाला या घटनेबाबत काय वाटते? तुमची मते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. व अशाच नवनवीन माहितीसाठी व राजकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.